एका लाईन मध्ये या सगळे, एका लाईन मध्ये, एका लाईन मध्ये घेऊन यायच्या मागा या सगळे, यायच्या मागा, बरोबर आहे. इकडे घे या. तुम्हाला इथे कशाला बोलवलं माहिती का? तुमचं नाव काय सांगा पूर्ण. काय गुन्हे केलेले आहेत? कोणता गुन्हा आहे तुमच्यावर दाखल? भांडणाचा. ज्यांच्यावर भांडण मारामारी 2पेक्षा जास्त गुन्हे आहेत त्यांना आपण इथं बोलवलेलं आहे. तुमच्याकडून आम्ही आता इथं आज बंधपत्र घेणार आहोत आणि या बंधपत्राचं जर उल्लंघन केलं, पुन्हा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तर मग मात्र सरळ जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे आता ही शेवटची संधी आहे तुम्हाला आणि वॉर्निंग पण आहे की इथून पुढं कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं नाही. या वॉर्निंग देण्याकरता तुम्हाला आज इथं बोलवलेलं आहे. सगळ्याच पोलीस स्टेशनचे आहेत. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो या ठिकाणी की कुठल्याही प्रकारचा गुन्हा तुम्ही इथून पुढं करायचा नाही. भांडण मारामारी आणि इतर कुठलाही, सध्या आज भांडण करणारे जे आहेत, मारामारीचे गुन्हे दाखल असलेले, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असलेले तुम्ही आहेत. तुमच्या विरुद्ध 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे आहेत. साधी 80 जरी झाली यापुढे दाखल तुमच्यावर, तरी पण आम्ही तुम्हाला बॉन्ड, तुम्ही जो बंधपत्र घेतलेलं आहे आजचं, आम्हाला लिहून दिलेलं आहे बॉन्ड, त्याचा भंग झाला म्हणून जेलमध्ये टाकणार आहोत. हे आपले 4 पोलीस स्टेशनच्या एरियातले जी लोक आहेत, 5 आहेत ना, बदनापूर पण आहे ना, तर हे तुमचे रेकॉर्डवरचे ज्यांच्यावरती 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे, यातले बऱ्याच लोकांचे आमच्याकडे कंप्लेंट आलेले आहे. तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे रेकॉर्ड नाही, तर त्यासाठी परत तुमचा आम्ही आता बॉन्ड घेणार आहे. आणि जर परत तुम्ही ह्यानंतर कुठल्याही गुन्ह्यामध्ये जरी सापडला, NC मध्ये असेल किंवा आम्हाला गोपनीय जरी माहिती मिळाली की तुमच्याकडून काय भंग होत आहे, तर डायरेक्ट आम्ही तो बॉन्ड कॅन्सल करून तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. का बरेच तुम्हाला संधी दिली यावेळेस. आता विशेषतः तुमचे सगळे इन्चार्ज यांनी शोधून आणले तुमचे जे मेन पोलीस स्टेशन एरियातले गुन्हे करणार आहेत, काही गुन्हे करण्याच्या तयारीमध्ये आहेत, काही लोकांनी गुन्हे केलेत पण ते रेकॉर्डवर आले नाहीत, असे बरेच याद आहेत ज्यांची यादी आमच्याकडे आहे. तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड नाही, तो पूर्ण रेकॉर्ड आम्ही बनवलेला आहे आणि त्याचा आज ऑफिशियली आम्ही बॉन्ड घेणार आहे. त्यामुळे तुम्ही कसं राहायचं लक्षात ठेवा. आणि माझ्या इन्चार्जना पण हे असेल की यांच्यावरती कंटिन्युअस वॉच ठेवा. यांच्यामुळेच आपल्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था असेल, बरेच घटनासुद्धा घडायला लागलेत आणि त्यांना त्याचं गांभीर्य नाही. जोपर्यंत हे जेलमध्ये आता बॉन्ड कॅन्सल करून जाणार नाही तोपर्यंत यांच्या ते लक्षात येणार नाही. तर तुम्ही सुद्धा यांच्यावरती वॉच ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. ऑफिसर सावधान. या यादी परत टाका आम्हाला.